नमस्कार शेतकरी मित्रांनो. 2021 नंतर तुमचे जेवढे काही खंडित राहिलेले पीक विम्याचे पैसे आहेत, ते मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. काल महाराष्ट्र शासनाच्या अधिकारिक पोर्टलवरती 2 जी आर आलेले आहेत. त्यामध्ये दोन्ही जी आर आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत व तुमचे पैसे मिळण्याची रक्कम किती आहे. जवळपास 158 कोटीच्या आसपासची जी रक्कम आहे 2021च्या नंतरच्या पीक विम्याची, ती कधी वितरित होणार आहे ह्याच्या संदर्भाची आपण सविस्तरपणे माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे 2021 नंतरचे ₹1000, कुणाच्या खात्यात 1000पेक्षा जेवढ्या शेतकऱ्यांचे कमी पैसे जमा झालेले आहेत, कुणाला ₹122 जमा झाले, कुणाला 150, कुणाला 700-800, अशा शेतकऱ्यांसाठी हा प्रस्तुत व्हिडिओ आहे. त्यांना त्यांना देखील हे पैसे भेटणार आहेत उर्वरित. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुन्हा तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे कमी जमा झाले त्यांच्यासाठी. खोटं वाटत असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. तर ही एकंदरीत सगळी माहिती व हे दोन्ही जी आर एक एक करून आपण जाणून घेणार आहोत व बाकी उर्वरित जी काही माहिती आहे ती देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तर त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेती संबंधित सर्वात लवकर अपडेट भेटून जातील. आता ह्यानंतर आपण पीक विमा व्यतिरिक्त बाकीच्या जे काही योजना आहेत त्या देखील योजना हळूहळू आपण चॅनलवरती आणून व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तर बघा, आता बरेचसे भाग आहेत 2021 नंतरचे, जिथे 110% जास्त नुकसान झालेलं होतं आणि राज्यामध्ये कॅप अँड कॅप योजना ही राबवली जाते. त्यामध्ये या योजनेमध्ये बहुतांश मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवतात, पण ही रक्कम 2021 पासून सारखी दाखवत आलेली आहेत, पण त्या रकमेसंदर्भात स्पष्टीकरण काहीही दिलेलं नाही. आमच्याकडे बघा, एका हिंगोली जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याचे मेसेज आले. हिंगोली बरोबरच छत्रपती संभाजीनगरच्या 2 शेतकऱ्यांचे मेसेज आले की आमच्या खात्यावर रक्कम तर त्या योजनेअंतर्गतची खूप दाखवत आहे. एका शेतकऱ्याच्या खात्यावर ₹81,000 दाखवत होतं, पण ती रक्कम फक्त दाखवतच आहे. पण त्याचं ऑफिशियल PMFBIच्या पोर्टलवरती ज्यावेळेस कंप्लेंट केल्यानंतर पाहावी तशी कंपनीकडून उत्तरे देण्यात आलेली नाही आहेत. त्यामध्ये तिथे देखील व कंपनीला देखील हे मेल केल्यानंतर पाहिजे तसं त्यांचा रिस्पॉन्स भेटला नाही. हवेवर दिल्यासारखी उत्तरे त्यांच्या मार्फत दिली. पण तेच आता जे राहिलेले जेवढे काही शेतकरी होते त्यांच्या संदर्भात देखील गव्हर्नमेंटने हा अधिकारिक जी आर आणलेला आहे बघा. आणि कंपनीकडे विचारणा केल्यानंतर पाहिजे तसे उत्तर त्यांचे भेटलेले नाही. तर जो काही जी आर आला, आता बघा जी आर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा, ह्या जी आरमध्ये जवळपास 15.5 कोटीच्या आसपासची जेवढी रक्कम आहे, एक्झॅक्ट रक्कम माहीत नाही, तुम्हाला ह्याच्यावर स्क्रीनवरती दिसत असेल. ह्याच्यामध्ये 110%पेक्षा जास्त नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा व्हायला अधिकारिकरित्या मान्यताही मिळालेली आहे. तर ही जी आर तुम्हाला आता मी मुद्दाम ह्याच्यासाठीच आणलं की बाकी लोकांना काही विश्वास होत नाही की तुम्ही काय सांगताय, हे कुठल्या पुराव्याच्या आधारे सांगताय म्हणून. तर हा पहिला जी आर आलेला. दुसरा जी आर देखील माझ्याकडे प्राप्त झाला, पण आता सध्या माझ्याकडे दाखवण्यासाठी तो नाही आहे, म्हणून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो देखील जी आर दाखवून टाकेल. तुम्हाला जर माहिती जर इथपर्यंतची महत्त्वाची वाटत असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा व तुमचे बाकी नवीन जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट त्यांच्यापर्यंत तुम्ही देखील शेअर करा. तर ही रक्कम दाखवलेली आहे आणि लागलीच ह्या रकमेला वाटपाला सुरुवात होणार आहे. कुठे कुठे काय रक्कम कुठल्या मंडळांमध्ये, जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे त्याच्या संदर्भात देखील सविस्तरपणे मी उद्या किंवा परवा व्हिडिओ घेऊन येईल. तुम्ही फक्त चॅनलशी जोडून राहा. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये महसूल मंडळानुसार मी गावाची नावं व जिल्ह्यांची देखील नावं सांगतो, जी की आपण मागच्या काही दिवसांपासून करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल की गाव व तालुक्याने मी यादी घेऊन येत असतो महसूल मंडळानुसार. व बरेचसे शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये देखील आहेत ज्यांना मागच्या काही दिवसांमध्ये, फेब्रुवारी असेल, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये असेल, रक्कमा प्राप्त झाल्या आपण सांगितलं आणि त्यांचे देखील रिस्पॉन्स आपल्यापर्यंत आलेले आहेत. फक्त फरक एवढाच की कमेंटमध्ये मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवत नाही. कमेंट आपल्या ह्या होल्ड केलेल्या असतात, म्हणजे फक्त त्या माझ्यापर्यंतच पोहोचतात. त्या कमेंट विजिबल नसतात, तुम्हाला कोणालाही कमेंट दिसत नाही. कारण बरेचशा शेतकऱ्यांच्या चांगली कोणी कमेंट करते आणि ज्यांना पैसे भेटले नाही ते वाईट देखील कमेंट करतात. आता पैसे भेटले नाही त्याच्यात आमची तरी काय चूक हे तुम्हीच जाणार आहे. तर ही गव्हर्नमेंटमार्फत आलेली जी आरची अधिकारिक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ह्याच्यानंतर जो काही दुसरा जी आर आलाय तो देखील मी व्हिडिओच्या मार्फत उद्या सांगतो. पण ही रक्कम अधिकारिकरित्या प्राप्त झालेली आहे. किती तारखेला रक्कम जमा होणार आहे हे देखील एक्झॅक्ट मी तुम्हाला उद्या किंवा परवा सांगून टाकेल. पण रक्कम भेटणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत जर कळलं असेल व माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला ह्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण अशीच माहिती कंटिन्यू पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. तर चला,
भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.